जगातला बापही महत्वाचा आहे आणि घराचा बापही महत्वाचा आहे. बाप नावाचं विद्यापीठ समजण्यासाठी एक तत्व आहे. बाप नावाचं कर्तृत्व समजण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, आपल्या रक्ताची किंमत तेव्हा कळते की रस्त्याने चालताना आपल्याला ठोकर लागलं का, रक्त निघालं का, मग रक्ताची किंमत कळते. जमिनीची किंमत तेव्हा कळते की आपल्या हातून जमीन विकली गेली पाहिजे आणि मग दुसऱ्याच्या बांधावर उभं राहून आपण आपल्या शेतीतलं पीक पाहिलं पाहिजे, मग आपल्या जमिनीची किंमत कळते. आपल्या घराची किंमत तेव्हा कळते की आपलं घर बांधावं आणि आपण भाड्याच्या घरात राहावं, तेव्हा आपल्याला आपल्या घराची किंमत कळते. मग तसं जीवनातले कर्तृत्व नेतृत्व आहे की ते कधी समजलं नाही, उमजलं नाही, ते कधीच आपल्याला आहे तोपर्यंत समजलं नाही. त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. तो बाप घरात दिसतो, तो बाप घरात असतो तोपर्यंत कळत नाही. आणि त्या बापाविषयी आज जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की ज्याला मानवी प्रगती करायची असेल, मानवी देहाचं सार्थक करायचं असेल, त्याने विठ्ठलाचे पाय पकडता पकडता कधीतरी मागे पुढे विचार झाला चालेल, पण पहिले बापाचा पाय पकडला पाहिजे. मग जीवनात सर्व गोष्टी घडतात, घडून जातात, होतात. पण आज जगद्गुरु तुकोबाराय जो विषय मांडतायत ना, तो अलौकिक आहे. द्वारदर्शिनी कीर्तने प्रसंगाला समर्पक असा अभंग आहे. या अभंगावरती बहुधा चिंतन ऐकायला भेटत नाही. म्हणजे मीही काही फार विद्वान नाही की या विषयावरती मी छेडलोय, पण प्रसंग अवधान बोलता बोलता सहज विषय डोक्यात घेतला की आज कुठल्या अभंगावरती बोलावं. ज्या माणसाने छोट्याशा संसारातनं घरापर्यंत आपलं नातं जोडलं, त्या माणसाने एक एक रुपया गाड्याच्या चाकासारखा जतन करता करता आपलं विश्व मोठं करता करता आपल्या लेकरांसाठी कर्तबगार पोरं तयार करत असताना, संस्कृतीचा मोठा ठेवा देत असताना आणि मुलं प्रगतीवर असताना बाप वाहत्या धारेतनं अचानक निघून गेल्यानंतर काय जीवनात कमी पडली आणि जीवनातनं काय वाहून गेलं, तो आज विषय आपल्याला छेडायचा आहे, तो विषय आपल्याला बोलायचा आहे. जगात सर्व साधू संत मंडळींनी जे जे अभंग लिहिले ते विशेष आहेत. आपण त्याच्यावर अभ्यास करू नाही शकत, एक एक शब्द एवढा तोला मोलाचा आहे. पण आज जगद्गुरु तुकोबारा जो विषय छेडतात की बाप कर जोडी, बाप विश्वाचा मालक घ्या का बाप घरातला घ्या. ज्या दिवशी बापाला काही वाटतं ना, त्या दिवशी पोरासाठी बाप दुसऱ्याच्या दारी नाक रगडू शकतो, बाप दंडवत करू शकतो, बाप पोटच्या पोरासाठी दुसऱ्याचे पाय पडू शकतो. हे विधान तुकोबारायांनी ओळखलं होतं. म्हणून तुकोबाराय सांगतात बाप कर जोडी. लेकुराची ओढी तो दुसऱ्यासाठी झुकत नाही, लेकरासाठी झुकतो. आणि विश्वातलं एक वाक्य आहे, माणूस कुठेच हारत नाही पण संतती पुढे हारतो माणूस. ऐका, माणूस कुठे हारत नाही पण संतती पुढे हारतं माणूस. ऐका ना दादा, संतती ग्रेट निघाली का माणसाला टोपी घालून फिरूशी वाटतं, आणि संतती नालायक निघाली का डोक्यातली टोपी खिशात घालून खाली मान घालून जावं लागतं. संतती माणसाची मानही वरती करते आणि संतती माणसाची मानही खाली करते. पण ऐका ना, संतती कितीही नालायक निघाली, ती अर्जुनासारखी राहू द्या का भीमासारखी राहू द्या, का संतती दुर्योधन दुःशासनासारखी राहू द्या. विचारा दुर्योधन दुःशासनाला, विचारा दोघं डोळ्यांनी आंधळ्या असलेल्या धृतराष्ट्राला की तुझ्या वैभवाचा राजा करण्याची इच्छा तुला पांडवांना होती का. जगाचा मालक कृष्ण खांद्यावर हात ठेवत होता आणि आंधळा धृतराष्ट्र कृष्णाला हात जोडून सांगत होता की माझ्याच मुलांना राजा बनव. एवढं बापाचं जीवन, एवढं बापाचा उथुंग विचार. मुलगा नालायक असू द्या का मुलगा चांगला असू द्या, फक्त बाप एकच करतो, बाप कर जोडी. लेकुराची ओढी आपुली करवंडी वाढून या. मुलासाठी बाप अहोरात्र कष्ट करतो, रक्ताचं पाणी करतो. त्या बापानं जर संतती नालायक जरी निघाली, चांगली जरी निघाली, तर त्या बापाला जर विचारलं की तुमच्या डोळ्यासमोर तुमचा पोरगा नालायक आहे, तुमची इस्टेट ग्रामपंचायतीला दान करतात का, बाप कधीच म्हणणार नाही मी ही इस्टेट ग्रामपंचायतीला दान करतो. बापाला जरी कळलं ना मुलगा नालायक आहे तरी, ऐका ना,
अरे धृतराष्ट्राला वाटतं की माझी पोरं राजी व्हावीत. अरे मग आपल्या बापाला वाटणार नाही का? मग बापाचं तत्व तुकोबाराय सांगतात की एकाएकी केला मिरासेचा धनी, कडे वागवून भार खांदी. ऐका, बाप पोराला राजा बनवतो, मिरासीचा धनी बनवतो. मिरासी म्हणजे काय हो? स्वतःने कमवलेली जागीरदारी, स्वतःच्या कष्टावर उभं केलेलं वैभव, स्वतःच्या कष्टानं चालवलेला डोलारा. अरे कितीही कष्टानं वैभव उभं केलेलं असलं तरी बाप पोराला सहज त्या प्रॉपर्टीच्या, त्या धनाचा, त्या वैभवाचा राजा करतो. एकाएकी केला मिरासेचा धनी, का करतो तो? कडे वागवून भार खांदी. जगाच्या बाजारात आपण 20 लाखाच्या गाडीत फिरा, जगाच्या बाजारात आपण 50 लाखाच्या गाडीत फिरा, 1 करोड रुपयाच्या घरात राहा, पण एक लक्षात ठेवा, ज्यांच्या ज्यांच्या बापाने आऊत हाकललं असेल आणि ज्यांच्या ज्यांच्या पोरांनी बापाला आऊत हाकलताना पाहिलं असेल त्यांना माझं वाक्य कळेल. राजा 20 लाखाच्या गाडीत बसून माणसाला घाम फुटतो, 20 लाखाच्या गाडीत बसून माणसाला शांतता लागत नाही. पण आमचा बाप उंढाड्यात जरी आऊत हाकलायचा, आमचा बाप मिरूकमध्ये पांभर जरी हाकलायचा, आमची माय पांभरवर उभी राहायची. ऐका ना, लहानपणी आम्ही रडत होतो ना, आमचा बाप आवताला झोका बांधून आम्हाला त्या झोडीत टाकत होता. ऐका, आम्हाला त्या झोडीत बसण्याचा आनंद आज 20 लाखाच्या गाडीत येत नाही. आम्हाला त्या 20 लाखाच्या गाडीत पटत नाही, ते सुख भेटत नाही. ऐका, जे बापाने दाखवलं, जे बापाने करून दिलं ना, ते जगात कोणी करून देत नाही. म्हणून बाप नावाचं विद्यापीठ सहज आपल्याला, जसं बृहदेवता हातातनं पाणी सोडतात आणि क्षणात पाणी हातातनं निष्ठून जातं, तसं बाप आपल्याला सर्व इथंभूत वैभवाचा राजा करतो. एकाएकी केला मिरासेचा धनी, कडे वागवून भार खांदी. ज्यांनी ज्यांनी बापाच्या खांद्यावरचं वैभव पाहिलं असेल ना, त्यांना त्यांना माझा शब्द गोड वाटेल. ज्यांनी ज्यांनी बापाला सांभाळलं असेल ना, त्यांना माझा शब्द गोड वाटेल. बाप कोणत्याही वयातला राहू द्या, पण बापाला कोपऱ्यात विचारा की आबा, दादा, नाना, आप्पा, माझ्या वागण्यात काही चूक वाटते का हो? माझ्या व्यवहारात काही चूक वाटते का हो? ज्यांचा बाप घरी जिवंत आहे ना, त्यांचा बाप पोराला फक्त कोपऱ्यात एवढं सांगतो, बेटा तू जीवनात निर्वेशनी, ही माझी प्रगती, ही माझी शान आहे. बापाचं दुसरं सांगणं असतं, बेटा मी जिवंतपणे ही सर्व वैभव तुझ्या स्वाधीन करत असताना, हे सर्व कमवत असताना, एक लक्षात ठेव माझ्या राजा, माझ्या सख्या, मी मरेपर्यंत हे चाचही हलवू नको. भले ज्याच्यात वाढावा कर, पण याला घटवू नको. ऐका ना, बापाला सरणावरचे चटके जिवंतपणे कधी लागतात? जी इस्टेट बापाने कमवलेली असते आणि ती इस्टेट ज्या दिवशी पोरगा विकतो ना, त्या दिवशी बापाला सरणावरचे चटके लागतात. पण बापाचं असं म्हणणं नाहीये की माझ्या पोरानं इस्टेट वाढवावी. फक्त बाप पोराला एकच सांगतो, बेटा भलेच वाढवू नको, पण मी मरतो तोपर्यंत याच्यातलं चाचही घटू नको देऊ. आणि ज्या दिवशी पोरगा चाचही घटू देत नाही, पण प्रगतीचा डोलारा जेव्हा बापाला दाखवतो, तेव्हा बाप पोराला सांगतो, घालो निया डोळा पाहे अलंकार. जशी लग्नात पोरगी नवरी होत्या, नवरी झाल्यानंतर पोरगी बापाचा पाया पडायला येते ना, बाप फक्त पोरीला एकच सांगतो, बेटा रक्ताचं पाणी करून तुला सोनं घेतलं, नाणं घेतलं, इस्टेट गहाण ठेवून तुझा लग्नाचा मांडव सजवला, पण ज्या घरी नांदायला जाते ना बेटा, त्या घरी अशी नांदजो, अशी वागजो, संस्कृतीचं पान असं जपजो की सोयऱ्यांच्या गावात, सोयऱ्यांच्या दर्जात मी आलो का, तर तुझ्या क्रेडिटीवर माझ्या सोयऱ्यांनी मला नमस्कार घातला पाहिजे आणि चहा प्यायला बोलवलं पाहिजे. ज्या दिवशी आपली पोरगी बापाला असं वागून दाखवते ना, त्या दिवशी बापाला वाटतं, घालो निया डोळा पाहे अलंकार, ठेवा दावी थोर करो निया. सर्व इथंभूत जीवन बाप लेकरांसाठी वाहून जातो. त्या बापाची नोंद तुकोबर आहे. फक्त एवढंच करतात की स्वतःच्या जीवावर जो उधार असतो, तुका म्हणे नेंदी गांजू अनेकाशी, उदार या जीवा आपोलिया. जो कधी कळला नाही, जो कधी उमजला नाही, पण तो लेकरांसाठी कायम नम्र राहिला, हात जोडत राहिला, त्या बापाचं विधान आज कीर्तनाच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून
तुकोबाराय सांगतात की बाप कर जोडी लेकुराची ओढी आपुली करवंडी वाढोनी. या घरातला बाप आणि घरातली माय कडावी, विश्वातले साधू कडावे आणि ब्रह्मांड नायक विठोबा कडावा. याच्यासाठी देवाकडे जाऊ नका. घरातल्या माय बापाची किंमत कळवायची असेल तर आपल्या सद्गुरूच्या चरणी नतमस्तक व्हा. सद्गुरू आपल्याला मायबाप सिमचवतो, सद्गुरू आपल्याला पांडुरंग शिकवतो. पण एकदा का हे सूत्र कळलं तर आपल्या मुखातनं एवढा शब्द बाहेर पडू द्या, मस्तक आहे पायावर या वारकरी संतांच्या. हा काही कार्यक्रम सालाबादाप्रमाणे चालणारा नाहीये. इथंभूत द्वारदर्शनी कीर्तन सर्वांना जरी परिचित असलं की हे कीर्तनाचं निमित्त काय असलं तरी वक्त्याचं अद्य कर्तव्य सांगत असताना या गावातील बाविस्कर परिवार आणि या बाविस्कर परिवारातील जे व्यक्तिमत्व आज आपल्याला सर्वांना निरोप देऊन गेलं, बाविस्कर परिवारातील ज्या व्यक्तिमत्वाचा आज आठवणीचा जागर अलौकिक पद्धतीने मुलांनी, पुतण्यांनी, भावांनी हा साजेसा असा कार्यक्रम करत असताना ज्या व्यक्तिमत्वाची आज सर्वांना आठवण येत आहे, प्रत्येकाशी नाड जुळत असताना, प्रत्येकाशी प्रेमाचं तत्व गुंफत असताना कैलासवासी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर रूपचंद बाविस्कर, ज्यांना नाना मिस्त्री म्हणून या गावातल्या प्रत्येक जणाची ओळख होती. त्यांचा व्यवसाय असा होता, काही लोकांचा व्यवसाय बस स्टँड पुरता मर्यादित आहे, काही लोकांचा व्यवसाय गावाच्या वेशी बाहेरचा आहे, काही लोकांचा व्यवसाय वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. पण नानासाहेबांचा व्यवसाय ज्या काळात दळणवळणाची साधनं कमी होती त्यावेळेस प्रत्येकाच्या चुल्यापासून तर घरातल्या भाकरीपर्यंत आणि भाकरीपासून तर घराच्या सऱ्याकड्यांपर्यंतचा व्यवहार हा नानासाहेबांचा होता. ऐका ना, आता स्लॅबची घरं झाली हो, आता आपल्याकडे लोखंडी अवजार शेतीचे निर्माण झाले हो, पण प्रत्येक घरातल्या माणसाचं कोणाचं रूमने बनवलं असेल, कोणाचा वखर बनवलं असेल, कोणाचं गाडं बनवलं असेल, कोणाचा घराचा खांब बनवला असेल, कोणाचा सरा बनवला असेल, कोणाची खाट बनवली असेल. ऐका ना, कोणाच्या लहान पोराचा पाळणा बनवला असेल तर कोणाच्या पोराचा, ऐका, कोणाच्या घरी टेबल बनवला असेल तर कोणाच्या घरी खुर्ची बनवली असेल. प्रत्येक घराशी या नाना मिस्त्रींचं नातं जुळलेलं होतं. आणि नाना मिस्त्रींनी जीवनात पैशाला कधी किंमत दिली नाही, नाना मिस्त्रींनी सदैव माणुसकीला किंमत दिली. ऐका, आणि त्या माणुसकीचा जागर आज आहे. नानासाहेबांनी पैसे कमवायचे ठरवले असते तर खूप पैसे कमवले असते, पण ऐका, नानासाहेबांनी पैसे नाही कमवले. नाना मिस्त्रींनी एकच केलं, जोडोनी या धन उत्तम व्यवहार, जोडोनी या धन उत्तम व्यवहार. नानासाहेबांनी कमवलं काय? ज्ञानेश्वर दादांनी कमवलं काय? नानासाहेब सुतारांनी कमवलं काय? जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, उदास विचार हेच करी. त्यांच्या जीवनात त्यांना प्राप्त झालं काय? उत्तमची गती. तो एक काय उत्तमची गती, काय पावले त्यांना माहिती आहे? अरे, एकादशीच्या ब्रह्ममुहूर्तावरती त्यांनी देह ठेवला उत्तमची गती. तो एक पावेल उत्तमची भोगेल जीव. ऐका, आपण एकादशी धरत नाही हे आपलं पुण्य, आपण एकादशीला महत्व देत नाही हे आपलं जन्मोजन्मीचं पुण्य. पण तुम्हाला सांगू का, नानासाहेबांनी किती एकादशा धरल्या ते जाऊ द्या हो, नानासाहेबांनी इस्टेट किती जोडली हे जाऊ द्या हो, नानासाहेबांनी पैसा किती कमवला जाऊ द्या, पण नानासाहेबांनी घरोघराशी नातं जोडताना नीतीची संपत्ती जोडली होती. म्हणून एकादशीच्या पर्व काळावर देहाचं अवसान झालं. हे मृत्यू प्राप्त असं मरण येण्यासाठी भाग्य लागतं महाराज. कोण होईल पुण्य याचा सेवन? काय 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 विशेष आहे महाराज. मला ज्या वेळेस आदरणीय आमचे सौरभ दादांनी जेव्हा सांगितलं ना की नानासाहेबांचा सकाळी सकाळी आषाढी एकादशीच्या पर्व काळावर तिकडे पांडुरंगाला उठवण्यासाठी साधू संत आवाज देत असतील, त्यावेळेस
नानासाहेबांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटण्याचा निरोप घेतला. महाराज काय पुण्य असेल, हे कमवण्यासाठी एक करावं लागतं, मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करो नी महाराज. एक सूत्र आहे महाराज, मरना मरना सब कोई कहे, मरण न जाने को, एक बार ऐसा मरो फिर मरना न होय कबीरा, फिर मरना न हो. एकचदा मरावं माणसाने, पण नानासाहेबांसारखा मृत्यू प्राप्त व्हावा महाराज. हो, काय केलं असेल या माणसाने, एकच केलं असेल, ऐसी जोडी करा रामकंठी धरा. आयुष्यात आपल्या कर्मानं रामकंठात घेतला. ऐका गुढेकर, 50 एकरवाल्याला हे मरण येणार नाही. ज्याच्या हातात हायती भर सोन्याच्या अंगठ्या राहिल्यात त्याला असं मरण येणार नाही. ऐका ना, करोड रुपयाच्या बंगल्यात राहणाऱ्याला असं मरण येणार नाही, पण नीतीचा संसार करणाऱ्याला हे मरण आलंय महाराज. हो, योग्य मरण आलंय. ऐका, ज्यांनी एकादशीच्या पर्वकाळावरती देह ठेवला त्या नानासाहेबांच्या आज आठवणीचा जागर त्यांचा संपूर्ण परिवार करत आहे. नानासाहेबांच्या पश्चात त्यांचे दोघही बंधू पुरुषोत्तम रूपचंद बाविस्कर, राजेंद्र रूपचंद बाविस्कर दोघही बंधू, नानासाहेबांची बहीण सुमनताई देवीदास वाघ, त्याचबरोबर नानासाहेबांचे 2 बंधू वैकुंठवासी झालेले आहेत, सुरेश रूपचंद बाविस्कर मोठे बंधू. मृत्यू वर्ष 2018 आणि प्रवीण रूपचंद बाविस्कर लहान बंधू मृत्यू वर्ष 2025. प्रवीण दादांचाही मृत्यू आठवणीसारखा आहे. वा, खांद्यावर विना असावा आणि देवानं बोलवणं असावं सोपं नाहीये. अरे ज्या दिवशी खांद्यावर विना राहील, गड्यात टाळ राहील आणि मुखात पांडुरंगाचं भजन राहील, आणि त्या दिवस जर अटक येत असेल आणि पांडुरंग बोलवत असेल, तर मी एवढंच म्हणेल महाराज, धन्य मी मानीन आपुले संगीत, धन्य मी मानीन आपुले संगीत, धन्य मी मानीन. ऐका, काय प्रारब्ध असेल या घरातल्या माणसांचं, हो, काय संचिताचा ठेवा असेल महाराज. अरे एका भावानं एकादशीच्या पर्व काळावर देह ठेवावा आणि एका भावानं गड्यात विना घ्यावा आणि देह ठेवावा. ऐका, सर्व गावातील समाज बांधव असतील, गुढेकर असतील, गुढ्यातली मंडळी असेल, तुम्हाला सांगू का, असा मृत्यू होणं याच्यासाठी देवाच्या दारी एक तत्व पाहिजे. तुका म्हणे होता ठेवा तोया भाव सापडला. हो, हा कोणालाही सापडत नाही. याला माऊलींचा शब्द आहे, पारियाचा रवा घेता भूमीवरी. हा पारियाचा रवा आहे, हा कोणालाही भेटत नाही. याच्यासाठी काय करावं लागतं, तपे विन दैवत इथल्या विन भूज विन हित कोण. संसाराच्या कष्टात पांडुरंगाशी नातं जोडणं हे ज्याला जमलं त्याच्या खांद्यावर विना आणि एकादशीच्या पर्व काळावर या माणसांचा देह गेलाय महाराज. लई मोठे पुण्यवान आत्मे असतील. या दोघही बंधूंच्या निमित्ताने अजून परिवारातील दिवंगत आत्म्यांना सुद्धा आज स्वर्गात जागा भेटत असेल. त्यांच्या पूर्वजांचा आज आठवणीचा जागर होत आहे आणि हा आठवणीचा जागर करण्यासाठी संपूर्ण कुटुंबातील जी माणसं या कार्यक्रमाला सहकार्याच्या भावनेनं सर्वजण आहेत. विकास सुरेश बाविस्कर पुतणे, रमेश पांडुरंग बाविस्कर पुतणे, रोहन राजेंद्र बाविस्कर पुतणे, चेतन पुरुषोत्तम बाविस्कर पुतणे, ज्यांच्या वडिलांसाठी हा कार्यक्रम चालू आहे, धीरज ज्ञानेश्वर बाविस्कर आणि श्रावण ज्ञानेश्वर बाविस्कर. ज्ञानेश्वर बाबांनी केलेल्या कष्टाच्या संसाराची पंढरपूरची नगरी या दोघही पोरांनी सांभाळली. बुवा, दोघांचंही काम विशेष आहे. घराघरापर्यंत जाऊन प्रत्येकाच्या घराशी संवाद साधत असताना, रीडिंग घेत असताना, माझ्या गावात धीरेश दादा, श्रावण दादा येत असताना एक लक्षात ठेवा, सुतार समाजाचा कार्यक्रम आहे, सुतार बांधवांचा कार्यक्रम. एक सांगू का, माझ्या बापाने जे काम केलं घराघराशी नातं जोडणारं,
कालांतरानं दळणवळणाच्या हिशोबानं काम बदललं महाराज. धीरजचं काम बदललं असेल, पण श्रावणचं काम बदललं असेल, पण घराघराच्या दुसऱ्याच्या पायऱ्या चढणाऱ्यासाठी, दुसऱ्याच्या पायरीपर्यंत जाण्यासाठी, दुसऱ्याच्या माणसानं कपभर चहा प्या असं म्हणून बसवण्यासाठी, ऐका ना, बाप जाद्यांच्या नावाला कलंक लागू नये म्हणून अशी वागणारी लेकरं त्या बाबांनी तयारी केली आहे. दोघंही मुलं अतिशय गोड आहेत, ज्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही कीर्तनाची सेवा घेतली. धीरज दादांशी, श्रावण दादांशी जरी परिचित होता, पण हक्काने आम्हाला ज्यांनी फोन केला, चिरंजीव स्वरूप प्रवीण बाविस्कर बाबांचे पुतणेच आहेत. स्वरूप दादा माझ्या पाठीशीच उभे आहेत. स्वरूप दादांच्या शब्दाला मान देऊन इथपर्यंत आल्यानंतर, इथपर्यंत सर्व हट्टहास स्वरूप दादांनी दिलेल्या शब्दाला आम्ही मान ठेवत असताना इथं आल्यानंतर त्यांचेही आभार. चिरंजीव साई राजेंद्र बाविस्कर पुतणे आहेत, त्यांचे सुद्धा आभार. आणि स्वरूप दादांनी, ज्ञानेश्वर बाबांच्या दोघंही मुलांनी हा राजस्व योग तयार करत असताना आलेली सर्व मंडळी, एकाहून एक मंडळी आहे. आदरणीय परमपूजनीय शंभू साऊंड सिस्टीम नगर देवडा. आणि हा कार्यक्रम उद्यापासनं आशापुरी यूट्यूब चॅनलच्या निमित्ताने या गावाचं नाव, या गावातल्या नानांचा कार्यक्रम सर्वांना पाहायला भेटेल म्हणून आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक स्वतः उपस्थित आहेत. चंद्रदादा, त्यांचे सुद्धा आभार मानतो. त्यांच्यासोबत आलेले आमचे माऊली महाराज, आमचे दुर्गेश महाराज आले, त्यांचे सुद्धा आभार मानतो. जगाचा बाप आणि घरातला बाप आज समजून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला सांगू का, जोपर्यंत शरीर चांगलं राहतं ना, तोपर्यंत घरातलाही बाप समजत नाही आणि जगातलाही बाप समजत नाही. जोपर्यंत आपल्या अंगात उर्मी आणि गुरमी आहे ना, तर लोक आपण बापाला सुद्धा सांगतो, पप्पा तुमले उमजत नाही, पप्पा तुमले समजत नाही. बाप उमजण्यासाठी आणि बाप समजवण्यासाठी नसतो महाराज. बाप ज्या दिवशी खाटेवर बसतो आणि ज्या दिवशी बाप फोटोत दिसतो ना, त्या दिवशी बापाची किंमत कळते की बाप काय राहतो. बाप त्या दिवशी कळतो. हो, बापाची किंमत विचारा त्या पोराला की ज्याचा बाप चालला गेलाय आणि ज्या पोराचं लग्न राहिलंय त्याला. विचारा एखाद्या पोरीला की तुझं लग्न राहिलंय आणि तुझा बाप चालला गेला. सोपी वाट नाहीये, सोपा संघर्ष नाहीये. ज्याचा बाप चालला जातो ना त्याला विचारा. हे तत्व कोणाला कळेल माहितीये तुम्हाला? पाण्यातला मासा झोप घेतो पैसा, जावे त्याच्या वंशी तेव्हा कडे. साखरेची गोडी मुंगी जाणे कैशी. साखरचं तत्व कळायचं असेल, पाण्यातल्या माशाचं तत्व कळायचं असेल ना, ज्यांच्या घरात बाप जिवंत आहे ना त्यांना नका भेटा. जीवनात प्रगती करायची असेल ना त्यांना भेटा की ज्यांचा बाप घरातनं चालला गेलाय. काय असतो बाप माहिती आहे? जीवनाच्या चित्रपटात ज्याची भूमिका कधी समजलीच नाही, ते चित्रपटातलं मुख्य कारण म्हणजे बाप आहे. दिग्दर्शक आहे बाप. बाप कोण आहे? चित्रपटाचा निर्माता आहे. पण जो निर्माता असतो ना तो कधी चित्रपटात दिसत नाही. तसं आपल्या आयुष्याच्या प्रगतीच्या मागे, त्या प्रगतीच्या सुगंधाच्या मागे बाप कधी दिसत नाही. जगद्गुरु तुकोबरायांचा विषय, तुकोबराय सांगतात की ज्ञानोबरायांचं बोट धरून आम्हाला कळलं, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाची भेटी किंवा बहुत सुकृताची जोडी. तो विठ्ठल सहज नाही भेटला हो. त्या विठ्ठलापर्यंत जाण्यासाठी काय केलं आम्ही? त्या विठ्ठलाला समजण्यापर्यंत काय केलं आम्ही? तुकोबांना सहज विठ्ठल भेटला. तुकोबांनी सहज भजन करावं आणि सहज विठ्ठलाने यावं. तुकोबरांच्या मिरच्यांच्या वसुली जमा करायला सहज विठ्ठलाने यावं. तुकोबरांच्या घरात पोरांना खायला नाही नवे कपडे आणून घरात अन्नधान्य आणावं सहज आणलं पांडुरंगाने? नाही ना महाराज. त्या जगाच्या बापाला देहूतलं लेकरू कळावं, देहूतले तुकोबा कळावे, त्याच्यासाठी लढीवाळपणे तुकोबरांनी पांडुरंगाने आपल्याकडे लक्ष द्यावं, जगाच्या बापाने आपल्याकडे लक्ष द्यावं. त्याच्यासाठी काय केलं महाराज माहिती आहे? याच लागी हो केला अष्टांग योगी त्याग. याच लागी हो केला विषयाचा त्याग. देवा
साठी घेवनी जोग अवघा भोग तेची केला. पण आज जो अभंगात तुकोबराय सांगतायत ना की आम्ही सर्व भोगांवरती पाणी सोडलं, सर्व इच्छांवरती पाणी सोडलं. ऐका, जगाच्या बापाची कृपा प्राप्त करण्यासाठी एकच केलं. तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवा. सर्व संसार पांडुरंगासाठी सोडला हो. संसाराची रांगोळी झाली हो. संसारात कोणताच ठिकाणा राहिला नाही. पण तरीही तुकोबरायांनी पांडुरंगाचा छंद सोडला नाही ना, नान नाही सोडला. आपलं तसं नाही राहत. आपला जगाचा बाप प्राप्त करण्यासाठी सर्व तुकोबांनी सोडलं. आणि चला ना आपल्या घरातल्या बापाबद्दल बोलू का. जर लगून आपला बापा डबोलय, जर लगून आपला बापा देणं ले, नाही तर लगून आपण पप्पा चांगला, आमना दादा चांगला, आमना आप्पा चांगला. ज्या दिन बापानं हात दाबला, ज्या दिवशी बापानं थोडंसं देणं घेणं कमी केलं का आपलाच पोरे भरचौक मग सांगतं आमना दल्ला खावापुरतं बी काम करत नाही बुवा ते, आमना दल्ला आवरावत नाही बुवा ते. ज्या असा भरचौक मग सांगतास ना की आमना दल्ला खावापुरतं बी काम करत नाही भो, आमना दल्ला आहे ना आवरावत नाही भो. मी त्यातलं एकच सांगत मग तुमना आतविरी साखळी दण मान देवो. एक लक्षात ठेवा, अरे बाप घरामध्ये हसण्यासाठी नकोय, बाप घरामध्ये दरडवण्यासाठी पाहिजे, बाप घरामध्ये शिकवण्यासाठी पाहिजे. जर बापानं एकचदा शिकवणं चुकवलं ना तर पुढच्या 3-3 पिढ्यांना नसतानाबूत व्हावं लागतं. आणि जर बापाने एकचदा चिमटा घेतला ना हातात तर पुढच्या 7-7 पिढ्या एका आजोबाच्या नावावर पोट भरून जातात महाराज. एका जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, योगी ऐसा बाप भावा, जगी आईसा बाप भावा. बापाचं काय स्वप्न आहे, जगी आईसा बाप भावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. बापाचं स्वप्न नाही का. घरातला बाप रागवतो म्हणून आपल्याला संताप येतो. तुम्ही वयस्कर माणसं बसलेत माझ्या समोर, काय मी तुम्हाला बाप सांगू, तुम्ही स्वतः बापाच्या हृदयाची माणसं आहेत. पाहिजे होती तुमची पोरं कीर्तन ऐकायला, पाहिजे होती तुमच्या घरातल्या सुना कीर्तन ऐकायला. लई समाज कमी आला त्या मानानं तुम्हाला सांगेल दादा. बाप त्याला कळतो. एक वाक्य आहे जुन्या लोकांचं, बाप बाप झाल्याशिवाय कळत नाही. जुन्या बाईंची एक म्हण आहे, एखाद्या कुवाऱ्या पोरीनं, एखाद्या नवीन पोरीनं जिचं लग्न झालं नाहीये त्या पोरी समोर जर एखादं लहान पोरगं पडलं ना तर ती उचलत नाही त्याला. पण त्याच जागेवर जर एखादी लग्न झालेली बाई असू द्या, एखादी संतती झालेली बाई असू द्या, तिच्या समोर जर दुसऱ्याचंही लेकरू पडलं ना ती लगेच उचलते, त्याचे कपडे झटकते. कारण का, ऐराणीतला एक शब्द आहे, पोट फाटे आणि मया दाटे. ऐका ना, आईला आई तत्व आल्याशिवाय आई कळत नाही, बाप बाप झाल्याशिवाय कळत नाही ना. ऐका ना, तुम्हाला सांगेल, जगाच्या बापासाठी सर्वस्व सोडलं तुकोबांनी. तुकोबारांनी अभंग लिहावा, देहूच्या परिसरातली मंडळी तुकोबांच्या घरी यावी, तुकोबारांचं कीर्तन व्हावं, गावातल्या अनेक मंडळींनी तुकोबारांचं कीर्तन ऐकायला यावं. आणि मग काही कुरमट लोकांनी मिटिंगा बसवाव्या आणि त्यांनी पहिला नियम काढला की कुणब्याच्या पोरानं अभंग लिहायचे नाहीत. काय, कुणब्याच्या पोरानं अभंग लिहायचे नाहीत. तुकोबारायांना अशा चुकीच्या कोठड्यात उभं करताना सांगितलं, बुवा अभंग लिहिलेले पाण्यात बुडवा, तुम्ही अभंग लिहिलेले चालणार नाहीत. आता ते तुकोबा होते बुवा, ते काही आपल्यासारखा संताप येणारे नव्हते, कारण ते तत्व होतं, अनु रेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा. अरे ब्रह्मा विष्णू महेशाचं एकच विधान आहे, त्याचं नाव तुकोबा आहे. ऐका ना, तिघ देवांना शोधू नका, एकांताच बसल्या तर एवढंच म्हणा ना, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. काय 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 ताकद होती बुवा. जगद्गुरु तुकोबरांनी एकच केलं, जी गाथा बुडवू चालेल. ऐका,
आतापर्यंत असं सांगितलं गेलं की तुकोबांचा गाथा दुसऱ्यानं बुडवला वा नाही. बरं, महेपतीजी महाराजांच्या जीवनाच्या त्यांनी तुकोबांचं जीवनचरित्र लिहिलंय. महेपतीजी महाराज असं लिहितात की संध्याकाळी तुकोबांना सांगितलं गेलं की उद्या गाथा बुडवा. तुकोबांनी सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती सर्व घर झोपलेलं असताना, आवली झोपली आहे, भागू झोपले, माधू झोपलाय, विठू झोपलाय, देहूतली नगरी सर्व शांत पौळलेली होती. ऐका ना, शांत शांत होती देहूतली नगरी सर्व. देहूतली नगरी शांत असताना तुकोबांनी गाथा घ्यावा, असा हृदयाशी लावावा. आणि हृदयाशी गाथा लावताना तुकोबांनी सांगावं, बा विठ्ठला, अरे या अभंगांच्या पायरी मी संसारावर पाणी सोडलं रे. ए विठ्ठला, या अभंगांना साठवण्यासाठी मी कुठलाच जीवनातला खेत केला नाही, तुझ्यासाठी सर्व सर्व सोडलं रे. विठ्ठला, मला काहीच नको होतं, पण अभंग पाहिजे होते. पण त्यांच्या मुखातनं शब्द निघाला ना, पंचमंडळीने सांगितलं ना, पंचमंडळीने सांगितलं ना, गाथा बुडवा, बुडवेन, काय अडचण नाही. त्यांच्या मुखातला शब्द म्हणजे तुझ्या मुखातला शब्द आहे पांडुरंगा. महाराज, कधीतरी तुकोबांचं जीवन चरित्रपट वाचा. कीर्तन रोज होता, तो कीर्तन भरपूर करतो. पण ज्या दिवशी साधूचं चरित्र वाचताना, साधूचं चरित्र सांगताना डोळ्यात अश्रू आले ना, समजून घ्यावं त्याचं आणि आपलं नातं जुळलं बुवा. त्याचं ना आपलं नातं एकच आहे. बा विठ्ठला, तुला वाटलं होतं ना मला इंद्रायणीत बुडवलं असतं, तुला वाटलं होतं ना मला कधीच अशी कोणती तरी घटिका आणली असती की मी मेला असतो, पण माझ्या हातून अभंग लिहिले गेले, पण मला आता हे इंद्रायणीत बुडवायचे. पण त्यांच्या मुखातला शब्द म्हणजे तुझ्या मुखातला शब्द आहे, मी बुडवेन. तुकोबरांनी गाथा असा अंगाशी लावावा, छातीशी लावावा, हुंदका फुटावा तुकोबांचा, आणि तो आवलीनं ऐकावा. जी बाई संताप करत होती, जिला विठ्ठल आवडत नव्हता, जिला गाथा आवडत नव्हता, जिला बुक्का आवडत नाही, जिला पांडुरंग आवडत नाही, तिनं तुकोबांच्या छातीला लावलेला गाथा असं पाहिला आणि सांगितलं, बुवा काहून रडतायत हो, कशासाठी रडतायत? आवले, आता गाथा आपला नाही राहिला, गाथा लिहू नये म्हणे, बुडवावा. ऐका ताईंनो, सुगरीन तिला नाही म्हणत ग, सर्वे डबे भरलेले असताना ती चांगला स्वयंपाक करते. सुगरीन तिला म्हणतात की नवऱ्याच्या आपत्कालीन संकटात नवऱ्याला जी खालीमान समाजात घालू देत नाही ना, ती सुगरीन असते. सुगरीन तिला म्हणतात. एवढ्या श्रीमंत बापाची लेक होती आवली, पण नाही गेली बापाकडे कधी नवऱ्याचं घरानं सांगायला. मोठ्याच्या घरी परणून आली होती, संसारात दरिद्रीता अवस्था आली, पण नाही गेली कधी नवऱ्याला दोष द्यायला, कधी नाही गेली बापाला दोष द्यायला. आयुष्यभर विठ्ठलाच्या विरोधात राहिली. पण ज्या दिवशी तुकोबांनी गाथा हृदयाला लावला ना, आणि हृदयाला लावलेला गाथा ज्या दिवशी बुवा बोललेत की पाण्यात बुडवायचं आहे, संताप करणारी बाई तुकोबांच्या हातातनं गाथा घ्यायची, सांगायची, बुवा संसाराची राख रांगोळी केली या गाथ्यामुळे आपण. बुवा, या गाथ्यामुळे संतू नावाचं पोरग मांडीवर मेलं. बुवा, सोन्या नाण्यानं मळली असती, पण काळा मनी नाही ठेवला तुम्ही. आता हा गाथा नाही बुडवायचा. नाही आवली, बुडवावा लागेल. नाही आवली, चालणार नाही. तुकोबांनी गाथा घ्यावा, इंद्रायणीत बुडवावा. इंद्रायणीत तुकोबा गाथा बुडवायला जाणार. सर्व गाव, सर्व परिसर तुकोबांच्या मागे. तुकोबांनी गाथा बुडवला आणि पांडुरंगाशी सांगितलं, तू बुद्धी दिली ना गाथा बुडवायची, बुडवला रे गाथा बुडवला.
गाथा बुडवला. तुकोबांनी उपोषण केलं. अन्न पाणी त्याग सर्व त्याग. अनेक मित्र यायचे. संताजी महाराज जगनाडे आले. बुवा नाही उपोषण करायचं. ऐका ना, अनेक मित्र आले. तुकोबांना सांगितलं नाही हो, पण 13 दिवसानंतर असा पराक्रम झाला, मला जगाचा बाप मांडायचा. ऐका, गाथा बुडवला तुकोबांनी. आणि गाथा बुडवल्यानंतर तुकोबांच्या मुखातले शब्द होते, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, चित्त तुझ्या पायी आहे. अरे या गाथ्यामुळं तुला सोपलेलं चित्त आहे. जा, भार वित्त विसरले, संसाराचा भार तुझ्या चरणी दिला. बोलले तुकोबा, हरीने माझे, हे हरी, हे विठ्ठला, तुला सर्वजण दिसले, मी नाही दिसलो. मला धड प्रपंचाचा ठेवला नाही ना, धड तू अध्यात्मातलं ठेवलं नाही. अरे धड संसार करू दिला नाही ना, तू माझा अध्यात्म घडू दिला. एकांतात एकच केलं, एक धरीला चित्ती, आम्ही रखू माईचा पती. विरह तयार झाला. जसा जसा एक एक दिवस लोटला जात होता, तुकोबा खायचे नाही. मुलं यायचे, आबा आवली यायची, आओ खाना. नाही बाई, आता नाही आवली, नाही देऊ पाहायचं, आता नाही यायचं त्या देऊन. मुलं पोटाशी बिलगायचे. नाही हो, काय 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 अवस्था झाली. पडिलो दूर देश, वा बोलले, पडिलो अवस्था अशी निर्माण झाली. पण ज्या कालखंडातनं एक एक दिवस लोटला गेला आणि 13 दिवसानंतर ज्या दिवशी गाथा पाण्यातनं वरती आला, ज्या लोकांनी गाथा बुडवायला लावला ते नमस्कार करत होते. जे कधी तुकोबांना मानत नाही ते तिथं पाया पडायला येत होते. दिवसभराची सर्व गर्दी संपली आणि त्या इंद्रायणीला तुकोबा विचारतात, हे इंद्रायणी, 13 दिवस माझा गाथा पाण्यात होता, पानही ओलं झालं नाही, साधं पानही भिजलं नाही. सांग ना इंद्रायणी, का असं वागलीस? गाथा वरती आला, हुजरे मुजरे लोक करतायत, पण मी तुला शरण आलो. जर इंद्रायणी तू उत्तर देणार नाही ना, मी देह त्याग करेल. मी या इंद्रायणी जल समाधी घेईल आणि मग पांडुरंगानं यावं. पांडुरंगानं यावं.
ज्या छातीला तुकोबांनी गाथा लावला होता त्या 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 छातीला विठ्ठलाने तुकोबांना लावावं आणि तुकोबांनी सांगावं, विठ्ठलानं सांगावं, तुकोबा गाथा मी नाही सांभाळला, गाथा इंद्रायणीने नाही सांभाळला, गाथा जगतजननीनं सांभाळला, त्या रुखमाईनं गाथा सांभाळला. गाथा कोणी सांभाळला? इंद्रायणी सांगते मी नाही सांभाळला, गाथा रुखमाईनं सांभाळला. विठ्ठल सांगतात मी नाही गाथा सांभाळला, रुखमाईनं गाथा सांभाळला. आराधना केली रुखमाईला, ए आई येना ग येना, काय एवढ्या दिवस माझ्यासाठी पाण्यात थांबली ग? तुला त्रास झाला असेल ना? रुखमाई पाण्यातनं वरती येते. ऐका, रुखमाई जेव्हा पाण्यातनं वरती येत ना, रुखमाईचे शब्द आहेत, वा तुकोबा गाथा मी सहज नाही सांभाळला. ज्या दिवशी तुम्ही डोक्यावर गाथा घेऊन आलात, इंद्रायणी पर्यंत आलात, जगाचा मालक तुम्ही त्याला पांडुरंग म्हणतात ना, तो माझ्या समोर हात जोडून उभा होता. हे रुक्माई, माझ्या तुकाचा गाथा भिजला तर डाग लागेल त्याच्या जीवाला. माझ्या तुकोबाचं नाव बुडेल, माझ्या लेकराचं नाव बुडेल, माझ्या संप्रदायाचं नाव बुडेल. ऐका, स्वतःच्या पत्नीजवळ जगाच्या मालकानं तुकोबांसाठी हात जोडले. हात जोडून प्रतिज्ञा केली की हे रुक्माई, माझ्या तुकोबाचा गाथा भिजवायचा नाही. 13 दिवस पर्यंत जगाची मालकीन गाथा घेऊन उभी आहे, पाण्यात थांबते, पण कोणाच्या तत्वाने? पांडुरंगानं हात जोडावा, जगाच्या मालकाने तुकोबांसाठी हात जोडावा आणि मग तुकोबांच्या मुखात शब्द फुटावा. बाप कर जोडी लेकुडाचे उडी, हो बाप कर जोडी लेकुडाचे उडी. हे बाप करी जोडी
महाराजांसाठी एकदा टाळी वाजवा. कीर्तनाचा समरस ज्याच्याशी जोडायचा आहे, कीर्तनाचा समरस जोडण्यासाठी तत्कालीन परिस्थितीला तुम्ही मॅच होतात. कीर्तन हजार ऐकतो आपण, कीर्तनात चित्त थांबायला पाहिजे, कीर्तनाशी नातं जुडायला पाहिजे. आम्ही रोज कीर्तन करतोय, मी रोज रोज रडतोय. का रडतोय माहितीये? रोज एकांतात त्याच्याशी नातं जोडण्यासाठी एक करावं लागतं की आम्हाला कोणत्याही परिस्थितीत फक्त तू आठवावा. आणि ज्या वेळेस कीर्तनाची तत्व अतिशय छेडली जात होती ना, त्यावेळेस समर्पक तुम्ही त्या प्रसंगाला अतिशय सुंदर दाद दिली. मी फेट्या सहित तुमचे आभार मानतो. गॉड बाप कर जोडी. मी जगाचा बाप सांगितलं तुकोबांसाठी. ऐका, घरातला बाप. आपल्याला घरातला बाप ऐकायचा आहे ना. सुरुवात आहे, 10 मिनिटं माझं कीर्तन राहिलं. पहिल्याच चरणावरती सेवा समर्पित होईल. बापाची किंमत विचारा. ज्याचा बाप मेलाय त्याला इथून मी बाजूला गेलो होतो. ज्याचं लग्न जमत नाही ना, त्या पोराला विचारा बाप काय असतो. बापावर ड्रुक करणाऱ्यांनी नाही, ज्या बापवर ड्रुक करतस ना त्याचा बाहेर निभावतोस कोणा बी हातेवरी. ज्या बापवर वडचढ बोलतस ना, ज्यांनी घरातला बाप समजूनच घेतला नाही, त्यांनी 33 कोटी देव रोज जरी धुतले तरी एकही देव कृपा करत नाही त्यांच्यावर. एकही नाही. या एवढ्या बाया तुम्ही इथं बसल्यात ना, तुम्ही दिवसाला 3-3दा महादेवाला पाणी टाका. आणि जर तुम्ही सासूल्याच्या टाईमवर गोया देत नाही होत ना, फुकट जाई ते पाणी वाई, काहीच काम मायावा नाही ते. भलेच महादेवाला पाणी टाकू नका, पण घरच्यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही असं वागा. मग पांडुरंग तुमच्याकडे काम करायला सुद्धा येईल, राबायला सुद्धा येईल. काय असतो बाप माहिती आहे? बाप कोणाचाही घ्या, ज्यांचा बाप जिवंत असतो ना त्यांना कळत नाही बरं बाप. पण बाप ज्यांचा नसतो ना त्यांना विचारा. बाप ज्यांचा नसतो त्यांना पहिलाच प्रश्न, का रे बाप काय शिकवतो? ज्याचा बाप वारून गेलाय, ज्याचा बाप चालला गेला, तो एक सांगतो, महाराज माझी प्रगतीच्या काळात फक्त माझ्या बापानं मी गाडी चालवायला पाहिजे होती आणि माझा बाप माझ्या पाठीशी बसायला पाहिजे होता. असे शब्द येतात कुणाचे हो? असे शब्द फुटतात कोणातनं? जे लेकरू असं म्हणतं ना की महाराज माझी प्रगतीच्या काळात माझा बाप माझ्या मागे बसला असताना माझी रोज पंढरपूरची वारी झाली असती. हे शब्द येतात कोणाचे माहिती आहे? ज्याने कष्ट करताना आपल्या विधवा आईचा चेहरा पाहिला, ज्याने संसाराचा भार खांदी घेताना आपली बहीण, आपले लहान भाऊ, सर्व प्रपंचाचा हट्टा ज्याने हृदयात घेतला ना, त्याचे शब्द आहेत हे असे. आणि ज्या विधवा बाईच्या पोराला एवढी समय सुचकता आली ना महाराज, त्या आईनं स्वतःला भाग्यवान समजावं. रामराज्य गेलं असेल पण तुझा पोरगा तुझे नवीन सुखाचे दिवस आणू शकतो बाई. मी रोज समाज प्रबोधनाचे कीर्तन करतो रे. अशा 1000 मायमावल्या, अशा 1000 दादा रडतात. मे महिन्याच्या सुरुवातीला ज्या वेळेस अधिकचा महिना लागला ना, त्याच्या अगोदर मालेगाव सारख्या सिटीच्या पलीकडे 22 वर्षाच्या पोराचा फोन आला आमच्या युट्यूबच्या कीर्तनाच्या माध्यमातून की महाराज मी तुमचे कीर्तन ऐकतो, मी दारूही पित होतो, माझ्या गळ्यात माळ नव्हती, पण महाराज मी जसे जसे तुमचे कीर्तन ऐकायला लागलो मी माळाही टाकली, माझी दारूही सुटली आणि प्रपंचाचा सर्व भार मी घेत असताना महाराज मला तुमचा शब्द केव्हा आठवला की ज्या दिवशी मला हळद लागली. आणि हळद लागताना माझे काका, चुलते, सवडचे नातं गोत सर्वजण, मी पाटावर बसताना, मी नवरदेव असताना महाराज मला ओवाळणी टाकायला सर्व नात्या गोत्यातली मंडळी येत होती. पण महाराज सर्वांच्या गर्दीतनं माझी आई जेव्हा एकटी माझ्यावर ओवाळणी टाकायला आली ना महाराज, त्या हळदीच्या अंगावर मी पांडुरंगाशी नातं जोडून सांगत होतो, काय पाप केलं रे मी तुझ्या दारी.
या गर्दीत सर्वांचा मेळ दिसतो आणि माझी आई एकटी येताना दिसते. अरे भलेच जमीन कमी दिली असती, भलेच पैसा नसता, पण आज मी हळदीच्या पाटावर असताना माझा बाप माझ्या आई सोबत आला असता, माझ्या आईनं त्याचा हात पकडला असता, माझ्या बापानं 100ची नोट माझ्या अंगावर ओवाळली असती. तो सुख सोडा पाहण्यासाठी माझा बाप पाहिजे होता ना. ज्यांचा बाप नाही ना राजे हो, त्यांनी हा विचार करा. बाप धूतराष्ट्र राहू द्या का बाप पाची पांडवांचा राहू द्या, धूतराष्ट्रासारखा बाप कृष्णाजवळ हात जोडताना सांगतो, श्रीधामा जगतपालना, हे वृंदावनातला, हे गोकुळातला, हे ब्रह्मांड नायका, मला माहितीये माझी पोरं नालायक आहेत, मला माहिती आहेत माझी पोरं हरामखोर आहेत, पण काहीही कर, पण या राज्याचा त्यांना धनी कर, या मिराशीचे ते राजे कर. अरे आंधळ्या माणसाचा पोरगा आणि नालायक पोरांना सुद्धा जर तो राजा बनवत असेल तर आपला बाप आपल्यासाठी झुरतो, तडपतो, बाप सर्व वैभव उभं करतो आणि तोच बाप केलेल्या सर्व कष्टाचा महाडोंगराचा अधिकारी आपल्या पोराला करतो. पण कसा? एकाएकी केला वीराचे धनी, एकाएकी केला वीराचे धनी, एकाएकी केला वीरासी गदनी, एकाएकी केला वीरासी गदनी, एकाएकी केला वीराचे धनी.
कडे वागवून भार खांदी. अरे धूतराष्ट्रासारख्या माणसाला पोराला राजा बनवताना शंका नाही आहे. मग नानासाहेबांनी जे पोरांना गुण्या गोविंदाचे संस्कार दिले ना, आपापल्या परीनं आपापल्या क्षेत्रात मोठं केलं ना, त्यांनी कमवलेल्या कष्टानं वैभवावर आज लेकरांना मोठं करत असताना धीरज असेल, श्रावण असेल, यांना आज त्यांच्या मिराशीचा धनी करताना पण ऐका ना, बापाला समाधानतेचा वारा केव्हा लागतो माहितीये का? बाप गेल्यानंतर पोरांनी असं कार्य करावं की त्या कार्य पाहताना बापाचा ऊर भरावा आणि बापाने म्हणावं, घालोन या डोळा पाहे अलंकार, ठेवा दावी थोर करून या. आणि तो ठेवा जर आज नानासाहेब पाहत असतील तर नानासाहेब देवाच्या कानात सांगतील, याच साठी केला होता हट्टा, शेवटचा दिस ओढवावा. नानासाहेब स्वतःला पांडुरंगाच्या चरणी उभं करताना एकच करतील, आता निचंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. आणि ऐका, या धीरज दादा आणि श्रावण दादांच्या आईला ही गर्दी पाहताना, आज पतींची आठवण येताना, बाई माझ्या नवऱ्यानं आयुष्यभर सत्यकर्माची पंढरपूरची नगरी उभी केली ना, त्या ताईला एकच वाटेल, कौतुक वाटेल, झाली या वेचाचे नाव मंगळाचे तेने गुणे. ऐका, मी फक्त जाताना आता एवढंच सांगेल बुवा, धीरज असेल, श्रावण असेल, यांना हात जोडून एक सांगेल, तुम्ही कष्ट करतात, वैभव उभं करतात, सर्व काही असेल, पण राजे हो, आयुष्यात इतकं कमवा की तुमच्या आईला तुमचे कमवलेलं पाहून सुखाचा वारा आला पाहिजे. पण फक्त एकच काम करा, पैसा धन इस्टेट काही कितीही कमवा, पण 2 सांजातली एक सांज मायजवळ बसून जेवत जा रे रोज एकदा. एक सांज मायजवळ बसा. ज्या दिवशी आपल्या आईला गोड्या लागतात, ज्या दिवशी आपल्या आईचं मानपाड दुखते ना, ज्या दिवशी आपल्या आईला त्रास होतो ना, तो समजून जावा की आपली माय आपल्या प्रेमापासून कुठंतरी अलिप्त होते. आईला गोड्या लागत नाही, आईला बॉटल लागत नाही, आईला औषध लागत नाही. आईचं एकच म्हणणं असतं, मी निर्माण केलेला माझा पोटचा पोरगा माझ्यासोबत दिवसाला 1 कप जरी चहा पिला ना, तरी तिच्या हृदयाला गारवा लागतो. नाही का? तो एक गारवा आईसाठी तुम्ही सदैव सांभाळा. आणि जगाच्या बापाचं सूत्र साधूंसाठी असेल, तुम्हासाठी असेल, तेच सूत्र आपला घरातला बाप स्वतःच्या जीवावर उधार राहून करतो अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणणे दे गाजवान गाजे, 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 तुका म्हणणे दे गाजवान गाजे.
तुका म्हणे